सकाळ सर्वांना. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. तर सकाळची सगळी कामं आवरून झालीत. मुलं गेले स्कूलला, तर मुलांची चालू आहे एक्झाम आणि येतीलच 11:30पर्यंत. आणि आता 9:15 झालेली, जास्त काही उशीर झाला नाही आहे. काम वगैरे सगळं आवरून झाले आणि बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओ वगैरे येत नाही आहे. कारण त्याची भरपूर सारी कारणं आहे. कंटाळा येतो, त्याचबरोबर माझी ना मोबाईल रिसेट झाला होता, तर ईमेल आय डी गेली आणि ईमेल आय डीचा पासवर्डच माझ्या लक्षात नव्हता. तर भरपूर दिवस माझ्याकडे यूट्यूबचं चॅनलच नव्हतं आणि खूप सारे प्रयत्न करून फायनली मग ते यूट्यूब चॅनल आणलं, ईमेल आय डी आणली आणि त्याच्यावर खूप सारे व्हिडिओज वगैरे होते काढलेले. फौजी आले होते सुट्टी, तर आम्ही भरपूर सारं गावांना वगैरे फिरलो आणि भरपूर सारे व्हिडिओ होते, फोटोज वगैरे पण होते. तर ईमेल आय डी डिलीट झाल्यामुळे सगळे फोटोज व्हिडिओ सगळे डिलीट झाले आणि जेवढे गुगलला सेव्ह होते ईमेल आय डीला, तर तेवढे राहिले. आणि बाकी सगळे व्हिडिओज फोटोज सगळे गेले. तर म्हटलं एक एक करून आपण एडिट वगैरे करून आणि टाकू. तर खूप सारे व्हिडिओ होते आणि व्हिडिओज गेले, सगळं गेलं, फोटो वगैरे गेले आणि यूट्यूब चॅनल पण गेलं. तर भरपूर सारं टेन्शन पण आलेलं, कारण 1400 सबस्क्रायबर आपले यूट्यूब चॅनलवरती झालेले आणि ईमेल आय डी डिलीट झाली. तर त्यामुळं मग टेन्शन तर येणारच, कारण एवढे सारं म्हणजे 2 वर्ष लागले मला एवढे 1400 सबस्क्रायबर करायला आणि यूट्यूब चॅनल डिलीट झालं. तर म्हटलं चला आता पुन्हा आपण प्रयत्न करू आणि ईमेल आय डी तर मी आणली. त्यानंतर मग तब्येत बरी नव्हती, अजून सर्दी खोकला आहेच, थंडी ताप वगैरे भरपूर होता आणि धावपळ पण होती. तर त्यामुळं मग व्हिडिओ वगैरे काहीच बनवलेच नाही आणि गणपतीमध्ये पण ईमेल आय डी नव्हती. तर त्यामुळं असं म्हणजे विचारच केला नाही की व्हिडिओज वगैरे बनवावं आणि चॅनलवरती अपलोड करावं. तर त्यामुळं मग काहीच व्हिडिओ जवळजवळ 1 महिना झाला असेल मी काही व्हिडिओज अपलोडच केलं नाही. तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करू आणि 1-2 दिवसातून का होईना पण व्हिडिओ अपलोड करत जाऊ. कारण कंटाळा केला तर मग खूपच कंटाळा येत चालतो आणि डायरेक्ट असं डोक्यातून काढून टाकावं वाटतं यूट्यूब चॅनल, की नकोच हे उगाच आपण टाईमपास वगैरे करतो आहे की काय, असं होतं. पण आणि कधी कधी असं वाटतं अरे एवढी मेहनत केली तर थोडी मेहनत अजून करायला काय हरकत आहे. तर थोडं थोडं म्हणजे प्रयत्न करत राहिलं तर होऊ सक्सेस. आणि कधी कधी असं वाटतं उगाच आपण टाईमपास करतो आहे, कशाला काय करत बसले, आणि कंटाळा येतो. आणि आळस हा माणसाचा खरंच खूप मोठा शत्रू आहे, कारण जेवढं शरीराला आपण आराम देऊ तर तेवढं शरीर आराम बघत असतं. तर माझं पण तेच झालेलं आहे. सकाळी उठायचं, काम आवरायचं आणि मग आराम करायचा, मोबाईल बघायचा, बस एवढंच माझं आयुष्य. त्यानंतर मुलं येतील, थोडाफार अभ्यास वगैरे घ्यायचा, त्यांचं आवरायचं, बघायचं, पुन्हा आराम करायचा, बस एवढंच. म्हणजे दुसरं काही लाईफमध्ये राहिलंच नाही. तर म्हटलं चला उगाच टाईमपास तर मी मोबाईलवरती करतेच, म्हणजे इंस्टावरती वगैरे रील्स वगैरे बघत असते. तर म्हटलं चला पुन्हा आता आपलं आपलं काम करूया, कारण थोडंफार डोक्यामध्ये असं काही नाही ठेवलं तर मग वाईट वाईट विचार येतात आणि डोकं कुठेही भरकटतं आणि खूप 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 कंटाळा येत चालतो. मेन तर हे खूपच आळस येत चालतो आणि एकदा साईडला टाकलं, म्हणजे कुठलंही काम एकदा साईडला ठेवलं की त्याचा भरपूर कंटाळा येतो. असं नाही की घरात काम नाही आहे काम. साड्या पडल्यात माझ्या स्वतःच्याच पिकोफॉल करायच्या, जवळजवळ 10-15 साड्या पडल्यात पिकोफॉल करायच्या, तिथंही कंटाळा येतो आहे. काहीच काम नसतानाही मी फक्त आराम करते. आणि भरपूर दिवस झाले फौजी सांगतायत की माझ्या मावस बहिणीच्या इथं जायचं, म्हणजे माझ्या मावस बहिणीच्या इथं. तर भरपूर दिवस झाले त्यांनी बोलवलं, 1 महिना झाला असेल. आणि फौजी बोलता की तुला एवढं जवळ आहे तर तुझ्याकडून जाणं होत नाही, तर घरात करते काय. तर तेच कंटाळा येतो आणि पाऊस पण चालू आहे सध्या. तर त्यामुळं कुठंच निघावं वाटत नाही, कारण बाहेर पाऊस असला आणि सगळा चिखल वगैरे असला की बाहेर निघायचं मन म्हणजे नकोच वाटतं. तर त्यामुळं मग मी फक्त घरातच आराम करते, मुलांचं बघते. आणि फौजींची सुट्टी पण तेव्हाच संपली. त्यानंतर मग काहीच व्हिडिओ वगैरे बनवायचं मी मनावरच घेतलं नाही, कारण यूट्यूब चॅनलच डिलीट झालं म्हटल्यावर मग काय टाकणार ना. तर असंही नाही की मग व्हिडिओ काढून ठेवू वगैरे काही, तर तो पण प्रयत्न नाही केला, व्हिडिओ वगैरे काढलेच नाही. आणि त्यामुळं मग जे होते ते पण डिलीट होऊन गेले आणि नंतर मग कंटाळाच येत गेला आणि आळस केला. तर त्यामुळं मग काही व्हिडिओ वगैरे अपलोडच करणं झालं नाही. जवळजवळ 1 महिना झाला असेल.
तसे व्हिडिओ नाही आहे चॅनलवरती, तर आता प्रयत्न करते, म्हणजे विचार करते अजून तरी की टाकायचा प्रयत्न करेन मी दररोज दिवसाआड का होईना. चला, कचऱ्याची गाडी आली, मी कचरा टाकून येते आणि मग पुन्हा कंटिन्यू कर. कचऱ्याची गाडी पण आली, त्याचबरोबर दूधवाला पण आला. तर दूध वगैरे घेतलं आणि दूध तापायला ठेवलं. तर आणि माझ्या डोळ्याला त्रास पण होतोय बघा, तुम्ही बघू शकता. हा डोळा पुन्हा लाल झाला होता, तर चष्मा कमी लावल्याचा परिणाम आहे तो, बाकी काही नाही. तर प्रयत्न करते मी व्हिडिओ माझे कंटिन्यू करण्याचा. आणि मोबाईल वगैरे बघितला की मग डोळ्यांना त्रास होतो. तर त्यामुळं फौजी बोलतात की काही रिकामी कामं करू नको, फक्त आराम कर गुपचूप आणि काही उद्योग करत जाऊ नको, व्हिडिओ वगैरे, आणि उगाच डोळ्यांना पण त्रास होतो, त्याचबरोबर टाईमपास करत बसते. तर काही करू नको, यूट्यूब चॅनल वगैरे तुला वाटतं तर तू इन्स्टावरती व्हिडिओ वगैरे टाक, आराम कर, तुझं तुला काय करायचं. पण मग असं उगाच घरात बसून राहिलं की टेन्शन येतं, उगाच विचार येतात. आणि काम तर आवरून सकाळी लवकर जातं, 9 वाजताच काम आवरतं, आणि त्यानंतर मग पूर्ण दिवस पडलेला असो, पूर्ण दिवसभर काय करायचं. तर त्यामुळं मग मी यूट्यूब चॅनलचं म्हणजे विचार केला होता. तर बघू आता कसं होतं. आणि मधून खोकला येतोच आहे खूप सारा, सर्दी पण झाली होती. तर आत्ताशी थोडंसं म्हणजे बरं झालेलं आहे, विकनेस वगैरे थोडा आता म्हणजे आलेला होता, तर आता ठीक आहे. आणि खोकला तर अजून खूप येतो, कारण कप साचला होता, तर त्यामुळं. आणि ऋतूची पण तब्येत बरी नव्हती 2-4 दिवस, तिने पण 2-3 दिवस मग सुट्टी घेतली स्कूलला. आणि आता एक्झाम चालू आहे, तर आता त्यांना सुट्ट्या लागतील नवरात्र. तर म्हटलं चला थोडे व्हिडिओचा आपण प्रयत्न करत राहावा, कारण नुसता मोबाईल बघण्यात काही अर्थ नाही आहे, टाईमपास करण्यात. तर प्रयत्न करेल मी. आणि तुमचा पण सपोर्ट राहू द्या, कारण तुमच्या सपोर्टशिवाय होणार नाही. कारण तुम्ही जर सपोर्ट केला तरच मग मी व्हिडिओ अपलोड करून उपयोग आहे. कारण नुसते व्हिडिओ अपलोड करायचे आणि त्याला रिस्पॉन्स नाही भेटला की मग थोडंसं डिमोटिवेट होतं, आणि मग त्याच याने कंटाळा येत चालतो की व्हिडिओला पाहिजे तशी व्ह्यूज वगैरे येत नाही, लाईक येत नाही. तर त्यामुळं मग कंटाळा करत चालतो. तर चला, मी तुम्हाला ऋतूने काल काय बनवले तर ते दाखवते. अजून अर्धवट आहे, पूर्ण नाही झालेलं ते, पण मी पहिल्यापेक्षा थोडेसे चेंजेस केलेले आहे. तर तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करेल एखाद्या वेळेस. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ माझे बघायचे असतील डेली रुटीनचे वगैरे तर कमेंट करून नक्की सांगत चला. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मधून खोकला येतो, तर त्यामुळं बोलायला पण मला त्रास होतो. चला बाय, भेटू लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.